नमस्कार विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटोच्या न्याय सिद्धांताबद्दल आणि साम्यवादाच्या सिद्धांताबद्दलची चर्चा केलेली आहे। हे सगळे सिद्धांत सांगण्याच्या पाठीमागचा प्लेटोचा हेतू असा होता की या ग्रीक नगर राज्यामध्ये एका आदर्श राज्याची निर्मिती झाली पाहिजे आणि असा आदर्श राज्य निर्माण व्हावं की ज्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं व्यक्तीला एक चांगल्या प्रकारचं जीवन जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एका आदर्श राज्याच्या निर्मितीचा ध्यास हा प्लेटोनं घेतलेला होता। या गोष्टींबद्दलची चर्चा आपण अगोदर केलेली होती। प्लेटोनं आपल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये आणखी एका सिद्धांताचं वर्णन केलं आहे। तो सिद्धांत म्हणजे प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत। खरं तर प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत हा इतर सगळ्या सिद्धांतांपेक्षा देखील महत्त्वाचा सिद्धांत म्हणून अनेक राजकीय विचारवंतांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे। प्लेटोनं शिक्षणविषयक विचार ज्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये सांगितले त्या पाठीमागचा हेतू असा होता की प्लेटोला ज्या आदर्श राज्याची निर्मिती करायची होती आणि त्या आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी न्याय व्यवस्था किंवा न्याय समाजरचनाची निर्माण प्लेटोला करायची होती। ती न्याय समाजरचना निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धती प्लेटोला आवश्यक वाटत होती। कारण प्लेटोने न्याय निर्माण करण्यासाठी ज्या समाजाचं विभाजन 3 वर्गामध्ये केलं पाहिजे, उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग, या तीनही वर्गातील लोकांमध्ये समाजाची विभागणी करून या 3 वर्गातील लोकांना 3 वेगळ्या प्रकारच्या कामांचं वाटप हे करून दिलं पाहिजे। ही बाब प्लेटोनं आपल्या न्याय सिद्धांतामध्ये सांगितली। म्हणजे कार्यविभाजन हा भाग प्लेटोच्या न्याय सिद्धांतामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येतो। आणि हे करण्याच्या पाठीमागची प्लेटोची भूमिका अशी होती की एकदा कार्याचं विभाजन झालं की त्यानंतर व्यक्तीने आपलीच कार्य ही प्रामाणिकपणानं आणि कर्तव्यनिष्ठतेनं पार पाडली पाहिजे। परंतु असा कर्तव्यनिष्ठ समाज हा केव्हा निर्माण होईल किंवा आपण आपल्या कर्तव्यांच्या प्रती प्रामाणिक राहिलं पाहिजे अशी माणसांची बौद्धिक विकास लोकांचा कधी होईल, तर या संदर्भात प्लेटो असं म्हणतो की ही बाब आपल्याला शिक्षणानं लोकांमध्ये निर्माण करावी लागेल। शिक्षण ही अशी बाब आहे की जी माणसाला आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ देत नाही किंवा आपली कर्तव्य ही प्रामाणिकपणानं पार पाडली पाहिजेत या विषयावर ठाम राहण्यासाठी शिकवणारी बाब म्हणून शिक्षणाकडे प्लेटो बघतो। आणि म्हणून प्लेटोचं मत असं आहे की आदर्श राज्यामध्ये न्याय निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धती ही आवश्यक आहे। आणि म्हणून प्लेटोनं ज्या शिक्षण पद्धतीबद्दलचा उल्लेख केलेला आहे ती शिक्षण पद्धती आदर्श राज्यासाठी एक पूरक अशा स्वरूपाची योजना म्हणून प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीचा उल्लेख हा केला जातो। प्लेटोचं मत असं होतं की आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी न्याय आणि साम्यवाद ह्या बरोबरच शिक्षण व्यवस्था ही एक महत्त्वाचं साधन आहे। त्यांना आदर्श राज्य तेव्हाच निर्माण होऊ शकतं की जेव्हा शिक्षणाद्वारे व्यक्तीमध्ये सुधारणा करून त्यांना राज्याच्या योग्य बनवलं जाईल आणि मानवाला आदर्श राज्याची दिशा दाखविणारं शिक्षण हे योग्य साधन म्हणून देखील त्याच्याशिवाय योग्य दुसरं साधन असणार नाही अशी भूमिका ही प्लेटोची होती। समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी प्लेटोनं शिक्षणाचा सिद्धांत मांडला। आणि ज्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये प्लेटोनं शिक्षणाचा सिद्धांत मांडला त्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथाला रुसोनं शिक्षणावरचा एक सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून देखील त्या ग्रंथाचा उल्लेख हा प्लेटोनं केलेला आहे। आणि म्हणून शिक्षण पद्धती ही प्लेटोच्या विचारामधली एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला सांगता येते। प्लेटोनं शिक्षणावर अधिक भर दिला त्या पाठीमागचे अनेक कारणं देखील आपल्याला सांगता येतात की जसं प्लेटोच्या शिक्षणाचा सामाजिक आणि व्यक्तिगत असा दुहेरी उद्देश आहे। सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये जागृती घडवणं, कर्तव्यनिष्ठता आणि एकात्मता निर्माण करणं हा शिक्षणाचा हेतू आहे। तर व्यक्तिगत उद्देशाला देखील व्यक्तीचा बौद्धिक विकास साधण्यासाठी देखील शिक्षणाची आवश्यकता आहे। कारण जोपर्यंत माणसाचा बौद्धिक विकास होत नाही तोपर्यंत आपण समाजात इतरांशी व्यवहार कसा करावा याविषयीचं ज्ञान माणसाला अवगत होत नाही। आणि म्हणून बौद्धिक विकास साधण्यासाठी प्लेटोला असं वाटतं की शिक्षण हे राज्यामध्ये महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट अशी की कर्तव्यनिष्ठता समाजामध्ये लोकांमध्ये वाढवण्यासाठी देखील शिक्षणाची गरज आहे। आपल्याला वर्गीय समाजरचनेमध्ये जी कर्तव्य आपल्या वाट्याला आलेली आहेत, जी कार्य आपल्या वाट्याला आली आहेत ती कार्य प्रामाणिकपणानं पार पाडली पाहिजेत। आणि तशा स्वरूपाची कर्तव्यनिष्ठता असल्याशिवाय समाजातील 3ही वर्गांमध्ये सुसंवाद राहणार नाही किंवा परस्परांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप लोक करतील आणि ते करू नयेत। याच्यासाठी नीतिमान माणूस जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी अशा स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीवर भर देणं आपल्याला गरजेचं आहे। कारण शिक्षणानं माणसाची बौद्धिक कुवत वाढते आणि समाजातील इतरांशी व्यवहार आपण कसा करावा हे देखील लोकांना कळतं। याशिवाय सत्यशोधनाची प्रवृत्ती लोकांमध्ये निर्माण व्हावी, योग्य काय अयोग्य काय या गोष्टींचा
विकास लोकांमध्ये झाला पाहिजे, कारण तत्कालीन कालखंडामधल्या राज्यकर्त्यांच्या अज्ञानीपणावर प्लेटोनं बोट ठेवलेलं होतं. आणि प्लेटो असं म्हणतो की तत्कालीन काळातल्या राज्यकर्त्यांमध्ये असलेलं जे काही अज्ञान आहे, हे अज्ञान खऱ्या अर्थानं सामाजिक दुरावस्थेला कारणीभूत ठरलेलं आहे. कारण त्या राज्यकर्त्यांना सत्य असत्य, नीती अनिती, न्याय अन्याय याच्यामधला फरक ओळखता आला नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून सॉक्रेटिस सारख्या नीतिमान लोकांचा बळी हा त्या व्यवस्थेमध्ये गेलेला आहे. आणि म्हणून प्लेटो असं म्हणतो की सत्यशोधनाची प्रवृत्ती जर लोकांमध्ये आपल्याला निर्माण करायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला करावी लागेल. सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी देखील आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. लोकांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढीस लावण्यासाठी देखील शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणजे शिक्षणामध्ये असा काही अभ्यासक्रम शिकवला जाईल की ज्यामधून लोकांना आपले व्यावसायिक कौशल्य देखील वाढीस लावता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ज्या कारणासाठी प्लेटोने एवढा मोठा शिक्षणाचा खटाटोप केला ती म्हणजे व्यक्तींमध्ये नैतिक आणि सद्गुणी समाजाची निर्मिती करण्यासाठी. म्हणजे समाजातील व्यक्ती ह्या अशा पद्धतीने नैतिक आणि सद्गुणी बनल्या पाहिजेत की ज्यामुळं आदर्श राज्याची इमारत उभी करणं हे आपल्याला सहज शक्य होईल. आणि आदर्श राज्यासाठी एका नीतिमान समाजाची निर्मिती प्लेटो करू इच्छित होता. आणि हा नीतिमान समाज कसा निर्माण करता येईल तर त्यासाठी प्लेटो असं म्हणतो की आपल्याला शिक्षणावर अधिक भर द्यावा लागेल. म्हणजे इसवी सन पूर्व कालखंडामध्ये शिक्षणाचं एवढं मोठं महत्त्व प्लेटोनं आपल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं शिक्षणावरचा सर्वाधिक संपन्न असणारा ग्रंथ म्हणून देखील रुसोनं त्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथाचा उल्लेख केला. आणि याशिवाय प्लेटो हा एक आधुनिक विचाराचा विचारवंत म्हणून देखील त्यामुळे आपल्याला सांगता येईल की प्लेटोनं तत्कालीन कालखंडामध्ये शिक्षणावर अधिक भर दिलेला होता. आणि शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल आपल्याला करावे लागतील, म्हणजे शिक्षण हा जर समाजाचा पाया असेल, शिक्षणामुळे जर व्यक्तीचा बौद्धिक आणि नैतिक विकास घडत असेल, कर्तव्यनिष्ठता लोकांमध्ये निर्माण होत असेल, सामाजिक एकात्मता शिक्षणामुळे जर आपल्याला साधता येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आदर्श राज्यासाठी उपयुक्त आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं शिक्षण पद्धतीमध्ये फेरबदल आपल्याला करावे लागतील. कारण तत्कालीन कालखंडामध्ये ग्रीक नगर राज्यामध्ये जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीवर सगळ्यात मोठा आक्षेप प्लेटोनं असा घेतला की त्या काळामध्ये जे शिक्षण दिलं जायचं त्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या. आणि त्या त्रुटींमुळेच प्लेटोनं पुढे सुधारित अशा स्वरूपाचा शिक्षणाचा आराखडा हा आदर्श राज्यामध्ये मांडलेला आहे. आणि त्या नवीन सुधारित आराखड्यानुसार आदर्श राज्यामध्ये शिक्षण दिलं जावं ही भूमिका देखील प्लेटोनं मांडलेली आहे. आणि मग प्लेटोनं सांगितलेला जो काही सुधारित आराखडा शिक्षणाचा होता किंवा शिक्षणाची जी काही योजना होती ती योजना प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये प्लेटोनं सांगितलेली आहे. आणि हे दोन्ही टप्पे व्यक्तीचं वय आणि व्यक्तीचा वर्ग या 2 आधारावर सांगितलेली आहेत. पहिला टप्पा प्राथमिक शिक्षणाचा आहे, दुसरा टप्पा उच्च शिक्षणाचा आहे. आणि अशा 2 टप्प्यामध्ये प्लेटोनं जी काही शिक्षणाची व्यवस्था मांडली ती व्यवस्था एका बाजूला व्यक्तीच्या वयाच्या आधारावर व्यक्तीला कोणतं शिक्षण दिलं पाहिजे हे सांगणारी शिक्षण पद्धती आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच व्यक्तींना योग्य ते शिक्षण दिलं पाहिजे अशा स्वरूपाचा एक विचार मांडणारी शिक्षण पद्धती आहे. म्हणजे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे कमकुवत ठरतील त्या लोकांना कोणत्या वर्गामध्ये टाकायचं, जे उत्तीर्ण ठरतील त्यांना कोणत्या वर्गामध्ये त्यांचा समावेश करायचा, म्हणजे वर्गीय समाज निर्माण करण्यासाठी देखील शिक्षण पद्धतीचा वापर करून घेण्याचं काम हे प्लेटोनं केलेलं आहे. आणि म्हणून प्लेटोचे हे शिक्षणाचे जे काही दोन्ही टप्पे आहेत त्या 2 टप्प्यामध्ये शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे अशी शिक्षणाची व्यवस्था या 2 टप्प्यामध्ये प्लेटोनं सांगितली आहे. दोन्ही टप्प्यामध्ये कोणत्या वयोगटात कोणता अभ्यासक्रम शिकवला पाहिजे या गोष्टीची एक परिपूर्ण अशा स्वरूपाची योजना शिक्षणाची प्लेटोनं आपल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून प्लेटोनं सांगितलेली जी काही रिपब्लिकमधली शिक्षणाची व्यवस्था आहे, शिक्षणाचे टप्पे आहेत, तर ते टप्पे त्यातला पहिला टप्पा असा आहे प्राथमिक शिक्षणाचा. प्राथमिक शिक्षणामध्ये त्यानं 3 टप्पे सांगितले की वयाच्या आधारावर 3 टप्पे सांगितले. पहिला टप्पा हा 0 ते वयाच्या 6व्या वर्षापर्यंतचा आहे, दुसरा टप्पा 6 ते 18 वर्षापर्यंतचा आहे आणि तिसरा टप्पा हा वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंतचा म्हणजे 2 वर्षाचा आहे. अशा 3 टप्प्यामध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जावं. या वयात अगदी जन्मापासून ते किशोर वयापर्यंतची मुलं असतात आणि त्यामुळे या वयात योग्य ते शिक्षण मुलांना दिलं पाहिजे ही भूमिका प्लेटोनं मांडली. आणि ही भूमिका मांडत असताना तो असं सांगतो की नुकतंच जन्म घेतलेलं जे काही बालक असेल त्या बालकाला तेव्हापासून ते वयाच्या 6व्या वर्षापर्यंत कोणतं शिक्षण दिलं जावं या संदर्भात तो असं म्हणतो की या काळामध्ये मूल हे बोलायला चालायला शिकत असतं आणि त्यामुळे योग्य त्या सवयी या काळामध्ये मुलांना लागायला हव्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगानं योग्य ते शिक्षण या काळामध्ये मुलांना दिलं पाहिजे. आणि म्हणून प्लेटो असं म्हणतो की या काळामध्ये मुलांना त्यांचा नैतिक विकास होईल अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणावर म्हणजे त्यावेळी शिक्षणावर जास्त जोर न देता मुलांना योग्य त्या सवयी लावण्यासाठीचं शिक्षण आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून तो असं म्हणतो की मुलांना सत्य
आवडलं पाहिजे, असत्याचा तिरस्कार करायला मुलांना शिकवलं पाहिजे, कोणत्याही सवयी याच काळामध्ये त्याला आत्मसात होतात आणि म्हणून योग्य त्या सवयी लावण्याचं काम देखील आपण मुलांना केलं पाहिजे. याशिवाय काही चांगल्या गोष्टी त्यांना सांगून म्हणजे चांगल्याची आवड निर्माण व्हावी, वाईटाची घृणा त्यानं करावी, याच्यासाठी काही त्याला बोधपरक अशा कथा देखील ऐकवल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून वयाच्या 6व्या वर्षापर्यंत नैतिकतेचा संदेश या मुलांमध्ये देण्याचं काम या काळामध्ये केलं पाहिजे. आणि हे सगळं काम राज्यानं केलं पाहिजे, कारण राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती प्लेटोनं निर्माण केलेली आहे. शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षणातल्या अभ्यासक्रमावर पूर्णपणे राज्याची सत्ता असेल किंवा राज्यानं तो अभ्यासक्रम ठरवलेला असेल किंवा ठरवायला हवा अशा पद्धतीची भूमिका ही प्लेटोनं शिक्षण पद्धतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंतचा एक टप्पा त्यानं सांगितला. या टप्प्यामध्ये मुले मोठं झालेलं असतं आणि या काळामध्ये मुलांना त्यांच्या वयानुसार बौद्धिक आणि शारीरिक विकास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचा बौद्धिक आणि शारीरिक विकास जर व्हायचा असेल तर त्याला संगीतावर अधिक भर दिला पाहिजे. प्लेटोच्या मध्ये संगीत हे माणसामध्ये साहित्य, गीत, नृत्य, मूर्ती, चित्र यासारख्या सगळ्याच गोष्टी ज्या त्या कलेमध्ये येतात त्या शिकवण्याचं काम या काळामध्ये झालं पाहिजे. आणि प्लेटो असं म्हणतो की आत्म्यासाठी संगीत आणि शरीरासाठी व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी व्यायामाचे धडे देखील या कालखंडामध्ये दिले पाहिजेत. म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक विकास हा लोकांचा अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावा या दृष्टिकोनातून वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंत योग्य ते शिक्षण या बालकांना दिलं पाहिजे. व्यायामामुळं शरीर सुदृढ होतं, मनाचाही विकास होतो, त्यांच्यामध्ये साहस, धैर्य ह्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. नैतिकता आणि आरोग्य ह्या दोन्ही गोष्टींच्या साहाय्यानं व्यक्तीचं चारित्र्य सुधारण्याचं काम किंवा एक चारित्र्य संपन्न माणूस निर्माण करण्याचं काम या शिक्षण पद्धतीमधून आपल्याला करता येईल हा विचार प्लेटोचा होता. आणि त्यामुळे प्लेटोनं या वयामधला हा अभ्यासक्रम सांगितला की या वयात बालकांना बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी योग्य असणारा अभ्यासक्रम हा शिकवला पाहिजे. आणि त्यानंतर तिसरा टप्पा प्राथमिक शिक्षणामधला त्यानं सांगितला की 18 ते 20 पर्यंतचा हा काळ अतिशय महत्त्वाचा काळ म्हणून प्लेटोनं सांगितलेला आहे. तो असं म्हणतो की या काळामध्ये खऱ्या अर्थानं बालकांना पुढच्या कोणत्या टप्प्यामध्ये तो प्रवेश करणार आहे याविषयीची जडणघडण या 2 वर्षाच्या टप्प्यामध्ये होते. आणि त्यामुळं या 2 वर्षातला असा अभ्यासक्रम आपण त्याला द्यावा की त्याच्यामध्ये धैर्य निर्माण होईल, साहस निर्माण होईल आणि त्यामुळं आज्ञापालन, शिस्तबद्धता, संयम या गुणांचा विकास त्याच्यामध्ये झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून सैनिकी शिक्षणाचे धडे हे या 2 वर्षाच्या काळामध्ये दिले पाहिजेत. अशा स्वरूपाची भूमिका प्लेटोनं या प्राथमिक शिक्षणामध्ये मांडलेली आहे. आता हे 3 टप्पे प्राथमिक शिक्षणाचे पूर्ण केल्यानंतर प्लेटो असं म्हणतो की एक चाचणी परीक्षा घ्यावी आणि या चाचणी परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतील त्या उत्तीर्ण होणाऱ्या बालकांना किंवा मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी द्यावी आणि जे अनुत्तीर्ण होतील त्या अनुत्तीर्ण होणाऱ्या लोकांचा सगळ्यांचा समावेश हा उत्पादक वर्गामध्ये करावा. म्हणजे प्लेटोची शिक्षण पद्धती आपण यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे की या शिक्षण पद्धतीमधून वर्गीय समाजाची निर्मिती देखील होणार आहे. म्हणजे जे प्राथमिक शिक्षणाचे 3ही टप्प्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देखील त्या चाचणी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतील तर त्या लोकांना सगळ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार आपण देऊ नये अनुत्तीर्ण होणाऱ्यांना. आणि जे अनुत्तीर्ण होतील त्यांचा समावेश मग उत्पादक वर्गामध्ये करावा. कारण प्लेटो असं म्हणतो की त्यांना विनाकारण शिक्षण घेण्यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा त्यांना राज्याच्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी करून घ्यावं आणि मग ते राज्यासाठी उत्पादनाचं काम करतील. म्हणजे उत्पादक वर्गामध्ये त्या लोकांचा समावेश करावा अशी शिफारस प्लेटोने केलेली आहे. आणि जे उत्तीर्ण होतील त्या लोकांचा समावेश मात्र मग उच्च शिक्षण घेण्यासाठी केला पाहिजे. त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली पाहिजे. आणि मग उच्च शिक्षणाचे देखील त्यानं 2 टप्पे सांगितले की एक तर पहिला टप्पा हा 20 ते 30 वर्षापर्यंतचा आणि दुसरा टप्पा 30 ते 35 वर्षापर्यंतचा. या 2 टप्प्यामध्ये उच्च शिक्षण हे दिलं पाहिजे असं प्लेटो म्हणतो. आता उच्च शिक्षणाचे जे 2 टप्पे आहेत या 2 टप्प्यामध्ये शिक्षण देत असताना प्लेटो असं म्हणतो की या काळामध्ये बालकाचा बौद्धिक आणि शारीरिक विकासही झालेला असतो आणि त्यामुळे एक राज्यासाठी जबाबदार असणारी पिढी या उच्च शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्यामुळं जबाबदार पिढी निर्माण करण्याकरिता किंवा जबाबदार नागरिक निर्माण करण्याकरिता आवश्यक असणारा अभ्यासक्रम हा या काळामध्ये त्याला आपण शिकवला पाहिजे. गणित हा विषय या काळामध्ये त्याला शिकवावा. गणितामुळे माणसाची एकाग्रता वाढते आणि याचबरोबर
व्यावहारिकता देखील गणितामुळे शिकायला मिळते आणि त्यामुळे गणिताचा अभ्यासक्रम या काळामध्ये शिकवला पाहिजे. विज्ञानाबद्दल आकर्षण त्याच्यामध्ये वाढवलं पाहिजे. या भूतलावर घडणाऱ्या ज्या काय घडामोडी त्या घडामोडी कशामुळे घडतात, त्याच्या पाठीमागचं तर्क काय असतं किंवा त्या पाठीमागची कारणं काय असतात, या सगळ्या गोष्टींबद्दलचं ज्ञान विज्ञानामधून होतं आणि त्यामुळे विज्ञान आणि त्याचबरोबर तर्कशास्त्र आणि खगोलशास्त्र म्हणजे या आकाशगंगेमध्ये देखील ज्या काय घडणाऱ्या घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडींबद्दलचं ज्ञान त्याला व्हावं. म्हणजे पुढे एक जबाबदार नागरिक म्हणून जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम हा या कालखंडामध्ये शिकवला पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका प्लेटोनं या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून या 30 वर्षापर्यंतच्या टप्प्यामध्ये हा सगळा अभ्यासक्रम शिकवावा आणि त्यानंतर 31 ते 35 किंवा 30 ते 35 हा जो काही उच्च शिक्षणाचा दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मग तो असं म्हणतो की पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 21 ते 30 वर्षापर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला की त्यानंतर पुन्हा एक चाचणी परीक्षा घ्यावी. म्हणजे उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर देखील एक चाचणी घ्यावी आणि त्या चाचणीमध्ये जे अनुत्तीर्ण होतील त्यांचा समावेश हा सैनिक वर्गामध्ये करावा आणि जे उरलेले उत्तीर्ण होणारे लोक आहेत त्या लोकांना मात्र उच्च शिक्षणाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश घेण्याची संधी द्यावी, ही भूमिका प्लेटोने घेतली. आणि मग जे उत्तीर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र ठरते त्यांना मात्र मग राजनीतीचे धडे आपण दिले पाहिजे, व्यावहारिक शिक्षणावर भर दिला पाहिजे, राजकारणाचा आणि राजकीय सिद्धांतांचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे, राजकीय तत्त्वज्ञान त्यांना आपण शिकवलं पाहिजे, राजकीय अनुभव त्यांना आपण दिले पाहिजेत, चिंतन तत्त्वज्ञान याच्यामध्ये अधिक त्यांना रममाण केलं पाहिजे. म्हणजे हा 5 वर्षाचा कालखंड, या कालखंडामध्ये अतिशय एक राज्यासाठी आवश्यक असणारं नेतृत्व निर्माण करण्याची कुवत या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये असली पाहिजे, ही आवर्जून बाब प्लेटोने या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसून येते. आणि यानंतर मग जेव्हा 35 वर्षापर्यंतचा हा टप्पा दुसरा टप्पा उच्च शिक्षणाचा पूर्ण केल्यानंतर प्लेटो असं म्हणतो की एवढं शिक्षण घेतल्यानंतर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या ही चारित्र्य संपन्न निर्माण झालेली असेल असा विश्वास प्लेटोला वाटतो. आणि मग अशा व्यक्तीला राज्यकारभाराची सूत्र आपण सोपवली पाहिजेत किंवा त्या लोकांना शासक वर्गामध्ये त्यांचा समावेश करावा, त्यांना राज्याचं प्रशासन चालवण्याची संधी द्यावी. कारण एवढं शिक्षण घेतलेल्या व्यक्ती ह्या आपल्या म्हणजे एवढी कर्तव्यनिष्ठता आपण जर अभ्यासक्रमामधून त्यांच्यामध्ये शिकवलेली असेल तर प्लेटो असं म्हणतो की या कालखंडामध्ये हे लोक चुका करणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा भरभरून असेल, कर्तव्यनिष्ठता त्यांच्यामध्ये असेल आणि अशी कर्तव्यनिष्ठ असणारी माणसं हीच आदर्श राज्यासाठी एक चांगलं नेतृत्व देऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे राज्यकारभाराची सूत्रही दिली पाहिजेत. आणि मग त्यांनी वयाच्या 35 वर्षापासून ते पुढे 50 वर्षापर्यंत राज्याच्या राज्यकारभाराची कामं करावी, राज्याचं प्रशासन चालवावं. आणि म्हणून प्लेटोनं म्हणजे ही चारित्र्य किंवा एक चांगलं उत्कृष्ट प्रशासक या शिक्षण पद्धतीमधून आपल्याला निर्माण करता येईल असा विश्वास प्लेटोला वाटल्यामुळं प्लेटोनं ही शिक्षणाचा अभ्यासक्रम सांगितला. आणि याशिवाय प्लेटो त्याही तिथंच थांबत नाही तर वयाची एकदा 50 वर्षे पूर्ण झाली आणि राजकारणातून जेव्हा निवृत्त होईल त्यावेळेस त्या वयाच्या 50 वर्षानंतर प्लेटो असं म्हणतो की त्यानंतरच्याही कालखंडामध्ये आपण शिक्षण घेत राहिलं पाहिजे किंवा तत्त्वज्ञानाच्या अध्ययनामध्ये चिंतनामध्ये आपण गुंतून राहिलं पाहिजे. म्हणजे अगदी जन्मापासून ते अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत शिक्षण ही घेत राहिलं पाहिजे. म्हणजे आयुष्यभर चालणारी शिक्षण पद्धती ही प्लेटोनं सांगितलेली आहे. आणि याशिवाय पुढचा जो टप्पा आहे तो इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या भूमिकेमध्ये असला पाहिजे. एकदा आपण ह्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये चिंतनामध्ये आपण वेळ घालायचा आणि त्यानंतर इतरांना मार्गदर्शन आपण करत राहायचं, अशी वयाच्या 50 वर्षानंतरची भूमिका ही प्लेटोनं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. आणि ही शिक्षण पद्धतीचे हे 2 टप्पे पूर्ण आहेत. त्या दोन्ही टप्प्यानंतर प्लेटो असं म्हणतो की 2 टप्प्यांमधून वर्गीय समाज निर्माण होणार आहे. प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर जे अनुत्तीर्ण होतील त्यांचा समावेश उत्पादक वर्गात होईल. उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करून जे अनुत्तीर्ण होतील त्यांच्यातून सैनिक वर्ग निर्माण होईल आणि जे उत्तीर्ण होतील त्याच्यातून शासकांचा वर्ग निर्माण होईल. म्हणजे प्लेटोची शिक्षण पद्धती ही वर्गीय समाज निर्माण करणारी शिक्षण पद्धती देखील आहे. म्हणजे एक जिथं आपण पात्र ठरत नाही तिथून पुढे शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला असणार नाही आणि त्यानंतर मग मागच्या वर्गामध्ये आपण काम केलं पाहिजे, ही भूमिका प्लेटोने ठेवलेली होती. प्लेटोची एकच भूमिका अशी होती की आदर्श राज्यासाठी आवश्यक असणारी सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे आणि ती कामं करण्यासाठीचा योग्य तो वर्ग देखील आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे. आणि त्यामुळे उत्पादकांची गरज आहे,
राज्याचं संरक्षण करण्यासाठी सैनिकांची गरज आहे आणि राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी आवश्यक असणारा एक शासक वर्ग देखील गरजेचा आहे आणि त्यामुळे अशा शासक वर्गाची निर्मिती देखील या शिक्षण पद्धतीमधून प्लेटोने केलेली आहे। ही सगळी शिक्षण पद्धती जर बघितली आपण तर आपल्याला असं दिसतं की प्लेटोची शिक्षण पद्धती ही ध्येयवादी शिक्षण पद्धती आहे। एक निश्चित ध्येय त्याला प्राप्त करायचं होतं, या शिक्षणातून एक आदर्श शासक किंवा तत्वज्ञानी राजा त्याला निर्माण करायचा होता। दुसरी गोष्ट अशी आहे की नीतिमान समाजाची निर्मिती त्याला करायची होती आणि याशिवाय आदर्श राज्यासाठी आवश्यक असणारा सुदृढ नागरिक देखील त्याला निर्माण करायचा होता। ही ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्लेटोनं शिक्षणाचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे। दुसरी गोष्ट शेततत्वज्ञानी शासकाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपण चर्चा केली आहे की प्लेटोची शिक्षण पद्धती ही केवळ वयाच्या 50 वर्षापर्यंतच नाही तर वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत देखील त्यानं सांगितलेली आहे आणि या शिक्षण पद्धतीमधून एका तत्वज्ञानी शासकाची निर्मिती हा प्लेटो करू इच्छित होता। त्याशिवाय तिसरं वैशिष्ट्य प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचं असं सांगता येईल की योग्य वयानुसार योग्य ते शिक्षण, म्हणजे ज्या वयाच्या 6व्या वर्षापर्यंत कोणतं शिक्षण द्यावं, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत कोणतं शिक्षण द्यावं किंवा उच्च शिक्षणामधला अभ्यासक्रम कोणता असावा, या सगळ्या गोष्टी वयोमानानुसार प्लेटोनं सांगितलेल्या आहेत। याशिवाय त्या पुढचं एक वैशिष्ट्य असं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि एक आधुनिक स्वरूपाचं वैशिष्ट्य प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीमध्ये सांगता येईल ते म्हणजे स्त्री आणि पुरुषांना समान शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे, ही भूमिका आवर्जून त्यानं मांडलेली आहे। प्लेटो असं म्हणतो की आदर्श राज्यासाठी जेवढे पुरुषांचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं स्त्रियांचं अस्तित्व देखील किंवा कर्तृत्व देखील आदर्श राज्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं स्त्रियांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार असला पाहिजे, ही भूमिका प्लेटोनं आवर्जून मांडलेली आपल्याला दिसून येते। याशिवाय प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीमध्ये वर्गांची निर्मिती या शिक्षण पद्धतीमधून प्लेटोने केली आहे, त्याच्याविषयीची चर्चा या अगोदर आपण केली आहे। आणि याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या विचारामधला आधुनिक भाग आपल्याला आढळतो तो म्हणजे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था ही प्लेटोने केलेली आहे। आणि हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण कोण द्यावं तर ते राज्यानं दिलं पाहिजे। म्हणजे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये राज्य नियंत्रित शिक्षण पद्धतीवर अधिक भर दिलेला आहे। राज्यानं अभ्यासक्रम ठरवावा, राज्यानं शिक्षणाच्या पाठशाळा सुरू कराव्यात आणि राज्यानं प्रत्येक राज्यामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक बालकाला शिक्षण देण्याचं काम केलं पाहिजे आणि हे सक्तीनं देण्याचं काम केलं पाहिजे। आणि या शिक्षण पद्धतीमधून मग जे पुढे अनुत्तीर्ण होत जातील त्यांचा मागच्या वर्गामध्ये समावेश करत गेलं पाहिजे, म्हणजे वर्ग निर्माण होतील आणि शिक्षणामधून एक जबाबदार नागरिक निर्माण होईल। म्हणजे अशा पद्धतीनं समाजात न्याय व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही शिक्षण पद्धती एक आयुष्यभर चालणारी शिक्षण पद्धती प्लेटोने या ठिकाणी सांगितलेली आहे। या आयुष्यभर चालणाऱ्या शिक्षण पद्धतीमधून एक नीतिमान समाज निर्माण करणं, एक तत्वज्ञानी शासक निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी प्लेटोने इथं अतिशय आवर्जून सांगितलेले आपल्याला दिसून येतात। ही आयुष्यभर चालणारी जी शिक्षण पद्धती प्लेटोने सांगितली, या शिक्षण पद्धती किंवा तत्वज्ञानी शासक निर्माण करणारी किंवा नीतिमान समाज घडवणारी शिक्षण पद्धती जी प्लेटोने सांगितली, या शिक्षण पद्धतीवर अनेक टीका देखील केल्या जातात की ही शिक्षण पद्धती अव्यावहारिक आहे, अगदी 0 वयापासून ते मरेपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे अशी जी भूमिका प्लेटोने मांडली ही प्रत्यक्ष व्यवहारात येणारी नाही। कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये राज्य नियंत्रित किंवा राज्याकडे जाऊन शिक्षण घ्यायचं, राजगृहामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं हे शक्य होणार नाही, कारण जन्म घेतल्यानंतर बालकाला कुटुंबाची आवश्यकता असते। परंतु इथं मात्र प्लेटो त्या गोष्टीचा विरोध करतो आणि अगदी सुरुवातीपासूनच राज्याचं मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे। याशिवाय दुसरी एक अव्यावहारिक बाब आपल्याला अशी दिसते की शिक्षण घेण्याची देखील एक माणसाची मर्यादा असते की एका मर्यादेपर्यंत आणि वयाच्या एका ठराविक अवस्थेपर्यंतच माणूस शिक्षण घेऊ शकतो, परंतु याकडे प्लेटोनं दुर्लक्ष केलं आणि मरेपर्यंत त्यानं शिक्षण घेतलं पाहिजे ही भूमिका मांडली, ती अव्यावहारिक स्वरूपाची वाटते। दुसरी गोष्ट याच्यामध्ये चुकीची अशी दिसते की ही व्यक्ती स्वातंत्र्य विरोधी आहे, कारण प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर जे अनुत्तीर्ण होतील त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार देत नाही। परंतु अनेक वेळा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होण्याची अनेक कारणं असतात। एकतर आपल्याला म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे अनुत्तीर्ण होणारे काही लोक असतील, दुसऱ्या बाजूला काही तात्कालिक कारणंही घडतात की ज्या कारणांमुळे देखील व्यक्ती परीक्षेमध्ये आपली चाचणी उत्तीर्ण होऊ शकत नाही, परंतु एकदा अनुत्तीर्ण झाला म्हणजे त्याला पुढे त्याला शिक्षण घेण्याचा अधिकारच असू नये अशी भूमिका जी प्लेटोने मांडली, ती भूमिका ही शिक्षण पद्धतीमध्ये एका बाजूला शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे किंवा शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणणारा प्लेटो, त्याच प्लेटोच्या विचारामध्ये आंतरविरोध आपल्याला दिसतो। म्हणजे दुसऱ्या बाजूला व्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था देखील प्लेटोने इथं सांगितलेली आपल्याला दिसून येते। याशिवाय गणित आणि तत्वज्ञान विषयावर अवास्तव त्यानं भर दिला की हे विषय 2 टप्प्यामध्ये देखील शिकवले पाहिजेत, म्हणजे उच्च शिक्षणाच्या दोन्ही टप्प्यामध्ये याचं शिक्षण दिलं पाहिजे असं तो म्हणतो, किंवा प्राथमिक शिक्षणाच्याही शेवटच्या टप्प्यामध्ये गणिताचं ज्ञान दिलं पाहिजे असंही तो म्हणजे गणित आणि तत्वज्ञान या विषयावर अवास्तव भर दिलेला आहे। याशिवाय माणूस म्हणून उभा करण्यासाठी किंवा घडवण्यासाठी इतरही काही
धडे त्याला देणं गरजेचे आहे, त्याकडे प्लेटो दुर्लक्ष करतो. याशिवाय उत्पादक वर्गाला उच्च शिक्षण घेण्यापासून त्यानं वंचित केलेलं आहे आणि स्वतःच्याच विचारामध्ये त्यामुळं एक आंतरविरोध प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला दिसतो आणि त्यामुळे प्लेटोची शिक्षण पद्धती अनेकांना अव्यावहारिक किंवा चुकीच्या पद्धतीची असल्याचं देखील दिसून येतं. परंतु काही जरी असलं तरी देखील प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवण्यामधला एक महत्त्वाचा भाग असा होता की प्लेटोनं तत्कालीन कालखंडामध्ये असणारी जी काही सोफिस्टांच्या नियंत्रणाखाली असणारी शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती काढून घेऊन राज्य नियंत्रित शिक्षण पद्धती निर्माण केली पाहिजे, हा भाग प्लेटोनं सांगितलेला आहे. राज्यानं अभ्यासक्रम ठरवावा, राज्यानं आवश्यक असणारा अभ्यासक्रम ठरवून तो अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे शिक्षण हे राज्याकडून दिलं पाहिजे. म्हणजे ज्यांची कुवत नसेल त्या लोकांना राज्याकडून शिक्षण मिळतं. त्यामुळे मोफत आणि सक्तीचं शिक्षण ही बाब किंवा हे तत्त्व अस्तित्वात येतं आणि त्यामुळे ही गोष्ट आधुनिक स्वरूपाची असल्याची बाब आपल्या लक्षात येते. आणि त्यामुळे प्लेटोच्या विचारामध्ये काही अव्यावहारिक आणि आंतरविरोधी गोष्टी जरी असल्या तरी देखील प्लेटोची शिक्षण पद्धती ही पूर्णपणे चुकीची आहे असं देखील आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या ज्या म्हणून काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी देखील प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचं महत्त्व हे कमी होताना आपल्याला दिसत नाही. कारण स्त्री आणि पुरुष यांना समान शिक्षणाचं तत्त्व, मोफत आणि सक्तीचं शिक्षण ह्या दोन गोष्टी प्लेटोच्या विचाराला आधुनिक दर्जा प्राप्त करून देणाऱ्या आहेत. आणि त्यामुळं प्लेटोचं तत्त्वज्ञान किंवा शिक्षणविषयक विचार किंवा शिक्षण पद्धती आयुष्यभर जरी चालणारी असली तरी देखील प्लेटोच्या शिक्षण पद्धतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की जी शिक्षण पद्धती राज्याच्या सक्षमीकरणासाठी, समाजाच्या चारित्र्य संपन्नतेसाठी आवश्यक आहे ही बाब आपल्याला मान्य करावी लागेल. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची किंवा करण्याची गरज जी प्लेटोला इसवी सन पूर्व कालखंडामध्ये जाणवली तीच सगळ्यात महत्त्वाची बाब या प्लेटोच्या विचारामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.